माहीम-वांद्रे रस्ता अनुयायांनी रोखला होता। जवळपास 20 मिनिटं गोंधळाचं वातावरण होतं। अनुयायांच्या रिक्षा सोडत नसल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झालेला होता। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रिक्षा मात्र सोडण्यात आलेल्या आहेत। भीम अनुयायांची मागणी होती की आजच्या एक दिवशी रिक्षा दादरच्या चैत्यभूमीपर्यंत सोडाव्यात। याकरता माहीम-वांद्रे रस्ता रोखण्यात आला। जवळपास तासभर हा सगळा गोंधळ उडालेला होता। या सगळ्या परिसराचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपण आता हायवेवर आहोत। रिक्षा ज्या आहेत त्या बंद केलेल्या असतात। आपल्या मुंबईमध्ये रिक्षा अलाउड नाही आहेत। आम्ही म्हणलं 2 वाजल्यापासून एवढे लेकरं घेऊन इथं बसलेला हे पोलीस आले, अडून आले, जाऊनात देऊन आले। बाबासाहेबांना काय सांग, कानून कायदा काय आहे? यायला वर्षभर फ्री आहे। आम्हाला वर्षातून एकच दिवस जायचं ना फक्त। आम्ही हर दिवस जातो का नाही जात? आम्हाला पोट भाकरी आहे, जायला लागते कामाधंद्याले आणि बाबासाहेबांसाठी नाही। हे लोक काय करण्यासाठी जात नाही मी। बाबासाहेब आमची जान आहे, आमचे रक्त आहे। आम्ही बाबासाहेबांसाठी जीव द्यायला पण तयार आहे। पोलीस प्रशासनाला बोलला तुम्हाला काय फाईन मारायची, नो एंट्रीची फाईन मारा, तरी पोलीस प्रशासन आम्हाला सोडायला तयार नाही। आणि आता मीडिया आल्याच्या नंतर बोलते जाऊ द्या। हे कोणता निर्णय आहे? आणि पोलीस प्रशासनाच्या सर्व पोलीस साईडला झाले। आपल्याला माहितीये की पुन्हा सांगते की दादर किंवा टाउन परिसरात रिक्षेला अलाउडच नाहीये। मात्र तरी देखील हे लोक रिक्षा घेऊन आलेत आणि हे दरवर्षी येतात असं यांचं म्हणणं आहे। त्यामुळे यावर्षी अशा पद्धतीने आम्हाला अडवणूक करू शकत नाही। आम्ही वर्षातनं फक्त एकदाच येतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती इथले नागरिक आणि इथले जे प्रवासी आहेत ते देताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।